राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकमेकाला टाळी देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि यावरूनच आपल्याशी बोलण्यासाठी सदावर्ती सरेत सर, एकमेकांना टाळी देण्याचा प्रयत्न पुन्हा करण्यात आला, काय सांगाल? जे तुम्ही माध्यम दाखवत आहात, एका बाजूला राज ठाकरे फिल्मी दुनियातला एका प्रोड्युसरला काय तो महेश मांजरेकरांना घेऊन म्हणजे लाईक अ प्रोडक्शन, म्हणजे जर एखादं हे करायचं असेल सिरियल किंवा पिक्चर किंवा शॉर्ट फिल्म, तर ते प्रोडक्शन हाऊसमधून एक तयारी होत असते. तसं एक फिल्मी दुनियातल्या मांजरेकरांना बोलवून एक प्रोडक्ट तयार करून रिलीज केला असंच म्हणावं लागेल, कारण फिल्मचे आहे ना भाई मांजरेकर तर. आणि दुसरीकडून उद्धव ठाकरे किरकोळ 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 म्हणते, तर हे किरकोळ हे दोन्ही पार्टी किरकोळ झालेल्या आहेत. वैचारिकदृष्ट्या दोन्ही किरकोळ आहेत. दोन्ही बाजूच्या पहिल्या 5 जे जवळचे नेते लीडर असतात किंवा कार्यकर्ते असतात, ते त्यांच्यामध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरेचे असोत की राज ठाकरेचे असोत, एक बात कहूँगा एकदम फिल्म स्टाइल में, उद्धव ठाकरे फुल टू कंफ्यूज, राज ठाकरे फुल टू कंफ्यूज, कंफ्यूज कंफ्यूज कंफ्यूज, कट रोल कट रोल कट. हे सगळ्या फिल्मी गोष्टी आहेत. दिस इज अ बेस्ट एंटरटेनमेंट. मला कोणाच्या म्हणजे मला हे समजत नाही की अनेक रिएक्शंस येत आहेत की कौटुंबिक है. राजनीति में क्या कौटुंबिक होता है? फॅमिली आणि राजकारण हे फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेचं राजकारण मामूजान भाईजान, गले मिलो भाईजान मामूजान. आता मला सांगा, त्यांचं एक कोणत्या प्रकारचं बेगडी म्हणणार नाही, काय म्हणायचं ते म्हणायचं, त्यांनी ठरवावं ते कशा प्रकारचं हिंदुत्व. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आता उद्धव ठाकरेला गले मिलो जर म्हणले असतील आणि त्याला 7 को प्रतिसाद टाळी को टाली काय म्हणतात ते तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटत नाही का करमणुकीसारख्या आहेत? मला वाटायला लागले की दोन्ही बी करमणुकीचं साधन बनलेत. आणि द डे टुडे दिस सॅटर्डे, दिस वीकेंड सॅटर्डे इज फॉर what? It is for entertainment. राज ठाकरे and उद्धव ठाकरे. सर, ते म्हणालेत की महाराष्ट्रासाठी, मराठी जनतेसाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार आहेत. आमचे जे काही द्वेष असतील, राग असतील, भांडणं असतील ते मिटवण्यासाठी तयार आहेत. दोघं असं म्हणतात की मराठीसाठी आम्ही, महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आहेत. अहो, दोघांकडे माणसं कुठे आहेत? राज ठाकरेकडे बियाला माणूस नाही विधानसभेत, लोकसभेमध्ये बियाला माणूस नाही. अहो, स्वतःची म्हणजे काय पत आहे मला सांगा तुम्ही, किती टक्के मतदान आहे? हे कोणाला भुरळ टाकायलेत? तिकडं उद्धव ठाकरेगड मी तुम्हाला सांगतो, उरले सुरले किती राहतील हे सुद्धा आता सांगता येत नाही. काही घंट्यात, काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षात. ज्याला दिसतंय ना त्यालाच माहीत असतंय. त्याच्यामुळं मी अधिकचं जास्त बोलणार नाही, परंतु उरलेलं सुद्धा काही शिल्लक राहणार नाही. अशीच परिस्थिती आहे. कारण मूळतः प्रिन्सिपली हिंदुत्वासोबत, आयडियालॉजीसोबत जिथं कॉम्प्रोमाइज होते तिथं सामान्य माणूस आयडियालॉजीसोबत जुळल्या गेलेला आहे. उद्धव ठाकरेच्या कार्टूनवर जुळल्या गेलेला आहे का? ड्रॉइंगवर जुळल्या गेलेला आहे का? किंवा राज ठाकरेंच्या ते काय शो असते त्यांचा, त्याला म्हणतात इव्हेंट शो, त्याच्यावर जोडल्या गेलेला आहे का? त्याच्यामुळं माणसं ही आयडियोलॉजीशी जोडल्या गेली असतात. उद्धव ठाकरे हे मामूजान भाईजानच्या आयडियोलॉजीशी जोडल्या गेले. आणि त्यानंतर आता राज ठाकरे जर त्यांच्या गले मिलो तर आधीच गलीला आणून ठेवलेल्या दोघांच्या पार्ट्या आहेत. त्याच्यानंतर ते गलीतून घरापर्यंतच राहतील. सर, येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी हे दोघी पक्ष, दोघी भाऊ एकत्र येतात का आपली अस्मिता वाचवण्यासाठी, असा आरोप होतोय? लक्षात ठेवा, हिंदुत्ववादी माणूस लोकांना टोल समजलाय, लोकांना एल्फिस्टन ब्रिज समजलाय, लोकांना हिंदी भाषाचं प्रेम. मला असं वाटतंय आज तारखेला यांनी हिंदी भाषाला विरोध करण्याची बाबतीमध्ये जे काही काढलं होतं आणि यांना माहीत होतं की आता हिंदी भाषेच्या गोष्टी आता पुढे जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं हिंदी भाषेचं फेल्युअर आता यांनी हे नवीन प्रोडक्शन गले मिलो दे टाली लेट टाली
त्याच्यासाठी हे सुरू केलं. सर त्यांनी एकमेकावरती टोकाची टीका केली होती. तुम्हाला वाटतं का की म्हणजे ज्या टायमाला बाळासाहेबांना ते काय सूप घेऊन गेले होते, अशा चर्चा भरसभेत केल्या होत्या, एकमेकाच्या आरोप प्रत्यारोप केले होते, हे एकत्र येतील का तुम्हाला वाटतं का? बघा, हे एकत्र आले ना किंवा ना आले तरी महाराष्ट्रावर यांच्या कृतीचा, यांच्याजवळ शक्तीच नसल्यामुळे एक क्षीण झालेल्या लोकांचा, आज राज ठाकरेचेच कार्यकर्ते काय ट्विट करत आहेत की अभद्र युती. तुम्ही पाहिलं असेल ते एक्सला काय ट्विट आले ते. त्याच्यानंतर सन्माननीय संदीप देशपांडे साहेबांनी काय बोलले माध्यमांशी आपण बघितलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेचे ज्या नेत्या आहेत, आपल्या किशोरीताई पेडणेकर, त्या काय बोलल्या. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की अलबेल आहे सगळ्या यांच्यामध्ये, अलबेल आहे सगळ्या यांच्यामध्ये, अलबेल आहे सगळ्या यांच्यामध्ये. किंवा हिंदीला विरोध चालू शकत नाही, दोघांना सुद्धा काय बोलता येत नाही. तू भी चुप मैं भी चुप. आणि हिंदीचा विरोध आता आपला फेल जाणार आहे. त्या भीतीपोटी मला असं वाटतंय एक नवीन प्रोडक्शन महेश मांजरेकर यांच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलेलं आहे. महेश मांजरेकर यांच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलं. शेवटचा प्रश्न सर, दोघं नेत्यांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल? पहा भाई, दोघांचे काहीच व्हॅल्यू पॉलिटिकल न्यूसन्स राहिलेला नाही. त्याच्यामुळं तुमची हाय नाही ती तर बिलकुल तुम्हाला सांगतो पॉलिटिकल व्हॅल्यू सगळ्यांना माहिती झालेली आहे. आणि आयडियोलॉजिकली दोघंसुद्धा आता समजायला येत नाही की तुमचं कागदावरली आयडियोलॉजी काय, लोकांमधली आयडियोलॉजी काय आणि खरोखर आयडियोलॉजी काय. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की दोघांना मी एकच सल्ला देईल, कन्फ्युजन ह्या स्टेटसमधून तुम्ही आता बाहेर पडण्यासाठी मला असं वाटतं की तुम्हाला दोघांनाही या कन्फ्युजन स्टेटसमधून बाहेर येण्यासाठी पॉलिटिकल काउन्सिलिंगची गरज आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे पॉलिटिकल कन्फ्यूज आहेत आणि त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना पॉलिटिकल ॲडवायझरची गरज असं त्यांनी सांगितले. कॅमेरा पर्सन चरणसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई.